या युवा शेतकऱ्यांनी फक्त 30 गुंठ्यांमध्ये 10 लाखाचा निव्वळ नफा अंजीर शेतीमध्ये केलेला आहे. तर खरोखरच एवढा नफा मिळतो का? किंवा अंजीर शेतीमधले काय बारकावे आहेत, कशा पद्धतीने त्याची लागवड केली पाहिजे, किंवा याच्यातील मार्केटिंगविषयीचा त्यांचा काय अनुभव आहे? अंजीर शेतीविषयीची संपूर्ण माहिती आपण अभिजित सरांकडनं घेणार आहोत इथून पुढं. तर या व्हिडिओला स्किप न करता ज्या शेतकऱ्यांना अंजीर शेतीमध्ये इंटरेस्ट आहे अशा शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा. नमस्कार मंडळी, करोडपती किसानमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका येथील सिंगापूर या गावी श्री अभिजित लवांडे यांच्या अंजीर शेतीच्या फार्मवरती. तर आपण यांची अनेक वेळा टीव्हीलाही मुलाखत पाहिलेली आहे, अनेक यूट्यूब चॅनलवरती पण यांची अंजीर शेतीविषयी अतिशय सखोल माहिती याच्यामध्ये आपल्याला त्यांनी दिलेली आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी मी एका वर्तमानपत्रात देखील त्यांच्या अंजीर शेतीविषयीची मुलाखत वाचली. त्यावेळेस एक उत्सुकता निर्माण झाली की त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 30 गुंठ्यांमध्ये त्यांनी 10 लाखाचा निव्वळ नफा कमवला. तर ही झाडं किती वर्षाची होती, किती वर्षानंतर त्यांना ह्या सक्सेसपर्यंत ते आले, आणि अंजीर शेतीमध्ये खरोखरच परवडतं का, असे अनेक कुतूहलाचे प्रश्न माझ्याही मनात उत्पन्न झाले. तसे आपल्या शेतकरी बांधवांच्या मनातही येत असतील की अंजीर शेतीला कुठल्या प्रकारची शेतजमीन पाहिजे, त्याचं खत व्यवस्थापन काय, त्याचं पाणी व्यवस्थापन काय, कुठल्या प्रकारच्या जमिनीमध्ये ते येतं, कुठल्या प्रकारच्या वातावरणामध्ये येतं, त्याचं मार्केटिंग कशा पद्धतीने ते करतात, आणि खरोखर याच्यामध्ये त्यांना परवडतं का, प्रश्नांची जंत्री घेऊन आपण आलेलो आहोत श्री अभिजित सरांकडे. अभिजित सर, नमस्कार. नमस्कार. मला सांगा सर की अंजीर शेतीची तुम्ही सुरुवात कशी केली, किंवा अंजीर शेतीकडेच तुम्ही कशा पद्धतीने वळालात? ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कोरोनाची मोठ्या प्रमाणात महामारी आली, त्या काळामध्ये मी किर्लोस्कर कंपनीमध्ये जॉबला होतो. त्यानंतर मी असा निर्णय घेतला की जॉब करायचा नाही, आपल्याला शेती करायची. जे वडिलोपार्जित शेती, तर त्या शेतीकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचं. त्यानंतर मग मी जे वडिलांनी काकांनी बागा लावलेल्या होत्या, तर त्या बागा पूर्णपणे डेव्हलप न होता फक्त वडिलोपार्जित ज्या पद्धतीची शेती आलेली होती पारंपरिक पद्धतीने, तर त्याला आपण आधुनिक पद्धतीने करून अजून उत्पन्नामध्ये भरघोस पद्धतीने कशा पद्धतीची वाढ करू शकतोय याच्याकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर पूर्ण वेळ आपण असा याच्याकडे दिला की ज्यावेळेस मार्केटमध्ये आपला माल जाईल त्यावेळेस पूर्ण हा माल एक्सपोर्ट क्वालिटीचा तयार झाला पाहिजे आपल्या शेतामधून. कारण इथून पाठीमागचा जो माल तयार करायचो आपण, तो माल फक्त आपण खाली एक वेगळ्या ग्रेडिंगचा माल, मध्ये वेगळ्या ग्रेडिंगचा माल, आणि वरती जो राहायचा तो टॉप क्वालिटीचा माल, फक्त ह्या ग्रेडिंगमध्येच आपलं मार्केटिंग चालू होतं. पण ज्यावेळेस स्टँडर्ड मार्केटचा आपण अभ्यास केला त्यावेळेस असं लक्षात आलं की जर तुमचा A1 ग्रेडचा जर माल असेल तर तुम्हाला समोरचे व्यक्ती पैसे द्यायला भरपूर तयार आहे, फक्त त्यांना त्या ग्रेडचा माल हवा आहे. आता पण चालू कंडिशन आजच्या दिवसाचं जर मार्केट ॲव्हरेज जर पाहिलं तर चांगल्या क्वालिटीचा जर तुमचा माल असेल तर 100 रुपयापासून ते 150 रुपये किलोपर्यंत पर केजी हे मार्केटचे फक्त जे मार्केट कमिटी राहतात आपल्या, तर तिथला रेट चालू आहे. बाकीचा लोकल मॉल वगैरे असेल किंवा सुपर मार्केट असेल यांचा रेट तर वेगळ्या पद्धतीचाच आहे. त्यामुळे आपण एक अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की चांगल्या क्वालिटीचं जो उत्पन्न काढलं आपण तर हमखास याला कुठेही हे नाहीये म्हणजे. त्यामुळे मी सुरुवात केली 2018 साली एक डेव्हलप करून मदर प्लांट, चांगल्या क्वालिटीचा विद्यापीठाचा अभ्यास करून मदर प्लांट लागवड केला, जो माझा होता 92 झाडांचा प्लॉट, जो 30 गुंठ्यामध्ये लावला मी. आणि त्याच पहिल्या वर्षी मी साधारण एक 90,000 रुपयाचं उत्पन्न काढलं. त्यानंतर दुसऱ्या वर्षी तेच 3 लाखापर्यंत नेलं, आणि चौथ्या वर्षापासून आपण त्याचं 10 लाख प्लस ॲव्हरेज नेट नफा फक्त आपल्याला शिल्लक राहत चालला. त्यानंतर मग आपण शेतकरी पूर्ण आपल्याकडे व्हिजिट चालू झाले, शेतकऱ्यांना सांगायला लागलो आपण की कशा पद्धतीची लागवड केली पाहिजे, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या व्हरायटीज चालतात चांगल्या पद्धतीने, किंवा भारतामध्ये कोणत्या व्हरायटीज उत्पन्नासाठी घेतल्या जातात, त्या व्हरायटींचं आपण पूर्णपणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून चांगल्या पद्धतीचं आपल्यासारखेच अजून शेतकरी कसे तयार होतील याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करतोय आपण. पण अंजीर शेती वाढल्यानंतर त्याच्यातला मागणी थोडीशी कमी होईल असं वाटत नाही का त्याच्यामध्ये? नाही सर, कारण कोणत्याही फळपिकाचा एवडा मोठा फळ काढणीचा कालावधी नाही. याचा अंजीर हे पीक असं राहतं की ते एकदा चालू झालं की 4.5 ते 5 महिन्यापर्यंत डेली चालतं. त्यामुळे याचं मार्केटशी काही फरक पडत नाही. साधारण मार्केट डाऊन जरी झालं तरी 4 दिवस होतं, 8 दिवस होतं, 15 दिवस होतं, याच्यापेक्षा जास्त होत नाही. आणि याचा प्लस पॉईंट काय राहतो की शेतकऱ्यांनी आज व्यापाऱ्याला माल जर दिला तर तो व्यापाऱ्याला माल आजच्या आजच विकायचा असतो, तो उद्यासाठी स्टोअर करू शकत नाही हा माल, कारण हे नाशवंत पिकामध्ये मोडलं जातं अंजीर हे पीक. आता आपल्या गावात ज्यावेळेस आम्ही एंट्री केली त्यावेळेस पाहिलं की अनेक शेतकऱ्यांनी अंजीर बाग लावलेली. मी ज्यावेळेस 7-8 वर्षापूर्वी इथं आलेलो होतो त्यावेळेस डाळिंबाच्या बागा जास्त होत्या. डाळिंब शेतीमध्ये तुम्हाला चांगला अनुभव आला का अंजीर शेतीमध्ये?
आता डाळिंब शेती पण परवडली जाते शेतकऱ्यांना, पण कसं की तेल्या रोगाचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झालाय, रोगाचं प्रमाण जास्त. रोगाचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. त्या पद्धतीत अंजिरालाही जास्त प्रमाणात रोग नसतात आणि साधारण एक 4 प्रकारचे रोग राहतात त्याला. तर ते आपण कीड व्यवस्थापनामध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगतो. तर अंजीर लागवडीसाठी कुठल्या प्रकारचं हवामान गरजेचं असतं, कुठल्या प्रकारची जमीन गरजेची असते? ओके, याला जे वातावरण लागतं तर ते पूर्ण कोरडं दुष्काळी भागातलं जरी हवामान असेल ते पण चालतं. जास्त पावसाळी भागामध्ये आपण जे कोकण वगैरे भागामध्ये राहतं तर ते उष्ण दमट वातावरण राहतं. तर त्या वातावरणामध्ये पण भरपूर शेतकरी येतात, खाण्यासाठी वगैरे लागवड करतात. तर तिथे पण असा प्रॉब्लेम येत नाही शक्यतो, पण त्या भागामध्ये अंजीर हे लागवड आपण सांगत नाही शक्यतो. म्हणजे प्रोफेशनली नाही हो, प्रोफेशनल नाही. तुम्ही जर रेग्युलर मध्ये जर करायचे असेल तर तुम्ही ते करू शकताय. अदरवाईज बाकीचं मराठवाडा असेल, विदर्भ असेल, इकडचे वातावरण चांगल्या पद्धतीचं सुटेबल राहते अंजिरासाठी. आणि याला पाण्याची म्हणजे पाण्याची कशी हे केली पाहिजे किंवा पाण्याची गरज किती पडते याला? दुष्काळी भागात म्हणल्यानंतर पाण्याची उपलब्धता तेवढी कशी पाहिजे? आता हे राहुरी कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेल्या व्हरायटी ह्या पूर्ण कोरडवाहू आणि दुष्काळी भागातल्या व्हरायटीज आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे या कोरडवाहू पिकामध्ये किंवा दुष्काळी भागामध्ये कमी पाण्यावरती कोणते व्हरायटी चांगल्या पद्धतीच्या चालतात हे सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो. तर आपल्याकडे ज्या व्हरायट्या चालतात तर त्या पुनाफिक एक रेग्युलर व्हरायटी राहते, जी विद्यापीठाची मान्यता आहे त्या व्हरायटीला. तर त्या पुनाफिक व्हरायटीची साईज साधारण 40 ग्रॅम पासून ते 60 ग्रॅम पर्यंत राहते. एव्हरेज जास्त प्रमाणात राहतं, साल वगैरे थोडी पातळ राहते फक्त पुनाफिकची. त्यानंतर दुसरी व्हरायटी राहते जी पुना पुरंदर म्हटली जाते किंवा फुले राजेवाडी नाव म्हटलं जातं त्याला. त्या फळाची साईज साधारण 50 ग्रॅम पासून ते 100 ग्रॅम पर्यंत राहते. जे सालीला जाड राहते, टिकवण क्षमता बेस्ट असल्यामुळे आपण बाहेर एक्सपोर्टला वगैरे पण वापरू शकतो ती बॉल. त्यानंतर तिसरी एक दिनकर व्हरायटी राहते. दिनकर व्हरायटीची फक्त साईज पण 50 ग्रॅम पासून 100 ग्रॅम पर्यंत पर फळाची राहते, पण त्याचे फक्त 12 ते 13 तासाच्या पुढे फळ गेलं की फळ खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे ती व्हरायटी सध्या शेतकरी लागवडीला कमी प्रमाणात करतायत. आणि चौथी एक दिनकर व्हरायटी राहते, ते जम्बो व्हरायटी राहते. जम्बो व्हरायटी फक्त आता विद्यापीठाची अजून त्या व्हरायटीसाठी हो, आता हा प्लॉट आपला जम्बो व्हरायटीचा आहे. जम्बो व्हरायटीची अजून विद्यापीठाची मान्यता नाही त्या व्हरायटीला, पण ही व्हरायटी उन्हाळ्यासाठी तुम्हाला बेस्ट चालते, जो मिठा बार आपण म्हणतो तर त्या बारासाठी बेस्ट प्रमाणात चालते. पण जम्बो व्हरायटीचा आता काही शेतकऱ्यांचा मी अनुभव ऐकला की ते उकलीचं प्रमाण वगैरे राहतं, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करता? आता सर आपण जे देतो व्हरायटी सांगतो तर त्या शेतकऱ्यांना आपण क्लायमेटनुसार किंवा वातावरणानुसार व्हरायटी लागवड करायला सांगतो. तुम्हाला जर मिठा बार किंवा खट्टा बार हे अंजिराचे 2 बार पकडले जातात. तर मिठा बार जर पकडायचा असेल तुम्हाला तर आपण 100% सांगतो की त्या बारामध्ये तुम्ही जम्बोची लागवड करा, ज्याची छाटणी तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबर मध्ये करायची. आणि ती छाटणी केल्यापासून प्लॉट चालू होण्यासाठी 4.25 ते 4.5 महिने घेतात. मग तिथून पुढे तुमचं पूर्ण फेब्रुवारी ते जूनच्या पिरियड मध्ये पूर्ण फळ उतरलं पाहिजे. ह्या क्लायमेटमध्ये तुम्हाला जे क्रॅकिंगचं वगैरे प्रमाण राहतं तर ते 0% मध्येच क्रॅकिंगचं प्रमाण राहतं. कलर वगैरे टॉप मध्ये येत राहतो त्याला. म्हणजे जम्बो व्हरायटीला बार नियोजन केलं तर काय प्रॉब्लेम नाही? प्रॉपर बार नियोजन जर तुम्ही केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही येत. पुन्हा फिक आणि फुले पुरंदर याच्यामध्ये व्हरायटीमध्ये फरक आहे? हो, साईज मध्ये थोडा फरक राहतो सर. पुनाफिकची साईज साधारण 40 ग्रॅम पासून ते 60 ग्रॅम पर्यंत जास्तीत जास्त राहते. आणि पुना पुरंदर जी फुले पुरंदर आपण म्हणतो त्या फुले पुरंदरची साईज 50 ग्रॅम पासून ते 100 ग्रॅम पर्यंत राहते. आणि याला जमिनीचा प्रकार कुठल्या प्रकारचा? आता याला सर आपल्याला हलकी जमीन असू द्या, तुमची मुरमाड जमीन असू द्या, काळी जमीन असू द्या किंवा लाल तांबट मातीची जमीन असू द्या, याला फक्त लागते ते प्रॉपर पाण्याचा निचरा होणारी जमीन. म्हणजे बाकी पाणी तुमची साठून नाही हो, राहायला बाकी पाहिजे. कोणत्याही टाईपची जमीन असू द्या. आता बरेच शेतकरी आपल्याकडे येतात की काळ्या जमिनीमध्ये प्लॉट लागवड करायचे वगैरे, तर त्यांना आपण सांगतो की तुम्ही पूर्णपणे हे बेड सिस्टीम करा झाडांना आणि त्या बेडवरती लागवड करा. किती जेणेकरून उंचीचा बेड? साधारण 1-1.5 फुटाचा उंचीचा जर बेड केला तर तो पूर्ण लिच आउट पाणी जास्त प्रमाणात जरी झालं तुमचं, आणि वापसा कंडिशन काळ्या जमिनीमध्ये पूर्ण आपण वापसा कंडिशनला पाण्याची स्टेज द्यायला सांगतो. लागवड नियोजन कशा पद्धतीने केलं? आता याचा जो पिरियड राहतो सर तो जून ते डिसेंबरचा हा पिरियड बेस्ट मानला जातो लागवडीसाठी. जून ते डिसेंबर. हो, तसं आपण 12 महिने ही लागवड करू शकतो त्याची, पण प्रॉपर पाणी असेल तर. कारण जे जून जुलैला तुमचं 15 दिवसामध्ये किंवा 20 दिवसामध्ये फळ रोप सेट होतं जमिनीमध्ये, तेच इथून पुढे कालावधी वाढत जातो जास्त दिवसाचा. जसं त्या टेम्परेचर असल्यामुळे काय होतं की जास्त प्रमाणात फुटवे घेत नाही. आणि याचं समजा काही शेतकऱ्यांनी जर लागवड केली, आता त्या शेतकऱ्यांना त्या भागात बाग नसल्यामुळं किंवा मार्गदर्शन करायला नसल्यामुळं काही लोक मार्केटिंगच्या नावाखाली बऱ्या प्रकारे शेतकऱ्यांना म्हणजे माहिती देण्याच्या बाबतीत बऱ्यापैकी त्यांच्याकडनं चार्जेस आकारतात. तर अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही प्रथम वर्षाची निगा किंवा लागवडीनंतरचं 1 वर्षापर्यंत त्या झाडांची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे ह्याच्याविषयी काय सांगता? ओके, आता सर्वात प्रथम म्हणजे शेतकऱ्यांना जे रोप आपण शेतकऱ्यांना सांगतो की आपल्याला जे कोणत्याही प्रकारचे रोप घ्यायचे किंवा लागवड करायचे, तर जिथून आपण रोप सिलेक्ट करणार आहे तर तिथे पहिलं ज्या प्लॉटचे ते
कटिंग घेत आहेत किंवा रोप तयार करतायत तो मदर प्लांट पहा अगोदर, जेणेकरून कसं की एकदा लागवड केली की शेतकरी परत झाड ते काढत नाही. त्यामुळे प्रॉपर पद्धतीने, कारण शेवटी पैसे कोणाला तरी द्यायचेत आपल्याला, लागवड केल्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे कसं की रोप निवडता की नाही असं निवडायचं की त्याला कोणत्या प्रकारचं सूत्रकृमींचं लक्षण दिसलं नाही पाहिजे. सूत्रकृमी म्हणजे जे न्यूमॅटोड म्हणतो आपण, मुळ्यांना गाठी वगैरे, हा प्रकार त्यामध्ये नसला पाहिजे. तो जर असेल तर मग ते रोप लावून उपयोगाचं होत नाही. कारण बाकीच्या पिका पेरू सारखं याच्यामध्ये पण थोड्याफार प्रमाणामध्ये न्यूमॅटोडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यानंतर आपण सांगतो की लागवड जर करायची असेल तर लागवड करता की नाही तुम्ही थायमेट असेल किंवा बीसी पावडर असेल हे फक्त 4-5 ग्रॅम पर झाड प्रमाणे वापरा, जेणेकरून हुमणी असेल, गरसूळ असेल याचा आपल्याला काही साईड इफेक्ट होणार नाही. त्यानंतर आपलं जे कटिंग सांगतो शेतकऱ्यांना की पहिल्या वर्षामध्ये त्याचं उत्पन्न चालू होतं. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतं की याचं कटिंग कधी करायचं, या झाडाला डेव्हलप कसं करायचं. काही शेतकरी फळं तोडून टाकतात, तर आपण शेतकऱ्यांना डायरेक्ट सांगतो की फळं वगैरे तोडू नका. याचं आपण त्याची खालून खताची मात्रा जर वाढवली तर ते तेवढ्या पद्धतीचे ॲव्हरेज आपल्याला देऊन जाणार. जो आपण पहिल्या वर्षी उत्पन्नासाठी खर्च करतोय तो पूर्ण आपला वसूल होऊन जाईल खर्च. त्यामुळे आपलं पहिलं कटिंग जे राहतं ते साधारण झाड 2.5 फुटाचं झाल्यानंतर आपण शेतकऱ्यांना सांगतो की पहिलं कटिंग घ्यायचं, आणि नॉर्मली ते 5 मिनिटामध्ये कटिंग होतो प्लॉट. फक्त जो वरचा शेंडा राहतो कोवळा तो फक्त कटिंग घ्यायला सांगतो, जेणेकरून साईडच्या ब्रांचेस पूर्णपणे चालू राहतील. त्यानंतर आपण 2.5 महिन्याचं तोपर्यंत तर त्याला वॉटर सोल्युबल खतं असतील तुमची, किंवा तुम्ही स्लरी वगैरे असेल, व्हर्मी वॉश असेल, याचा वापर करायला सांगतो शेतकऱ्यांना. ह्युमिक ऍसिड असेल, सुरुवातीच्या पिरियडला आपण शेणखताचा वापर सांगत नाही करायला. 2.5 महिन्यानंतर ज्यावेळेस आपण शेंडा मारतो, साईडच्या ब्रांचेस चालू होते, तिथून पुढे मग आपण व्हर्मी कंपोस्ट असेल, त्यानंतर वेगवेगळ्या कंपनीची औषधं राहतात, त्यानंतर शेणखत असेल, ही खतं आपण त्याला वापरायला सांगतो. जेणेकरून डीएपीची खतं तुम्ही जरी वापरली तरी याला काय आपल्याला साईड इफेक्ट नाही. पण शक्यतो आपण शेतकऱ्यांना सांगतो, जर ऑर्गॅनिक मध्ये जर चांगल्या पद्धतीची शेती होत असेल तर केमिकल खतांची काही गरज पडत नाही याला. त्या प्रथम वर्षामध्ये फळ तोडणीला कधी चालू होतं, म्हणजे तोड 7व्या महिन्यामध्ये फळ चालू होतं लागवड केल्यापासून. पहिल्या समजा लागवड केल्यानंतर 7 महिन्यात जर फळ चालू झालं तर त्याच्यानंतर तुम्ही म्हणलात की 4 ते 5 महिने त्याचा पिरियड चालतो हो. फळ तोडणीचा. तर ते त्याच्यातून त्या 7 महिन्याच्या झाडापासून आपल्याला 7 आणि 5 12 म्हणजे 1 वर्षात त्याला किती उत्पन्न साधारण मालाच्या किलोच्या हिशोबात सांगायचं झालं? सरासरी एव्हरेज जर काढलं तर कमीत कमी सर 10 किलो पर्यंत पर झाड एव्हरेज येतं, प्रॉपर नियोजन तुम्ही जर केलं. आणि त्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीचं नियोजन जर केलं तर तेच झाड तुमचं रोप जर त्या क्षमतेचं जर असेल तर पहिल्या वर्षी साधारण 20 किलो पर्यंत पर झाड एव्हरेज देऊन जातं आरामामध्ये. झाड चांगलं तयार कसं करायचं? आता मी आपल्या बागा येताना पाहिलं तर काही बागा थोड्याशा कमजोर वाटल्या मला. तर तुमचं इथं लक्ष असल्यामुळं तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत बागेत असतात, त्याचं लक्ष असतं, तुमचा अभ्यासही भरपूर आहे त्या बाबतीत. तर ही बाग झाडं कशा प्रकारे डेव्हलप केली पाहिजे? आता जे सुरुवातीला कटिंग राहतं सर, तर ते बरेच शेतकरी असतील किंवा नर्सरीवाले असतील, हे गायडन्स करत नाही शेतकऱ्यांना की कशा पद्धतीचं झाड डेव्हलप करायचं. आपण हे शेतकऱ्यांना सांगता की नाही सांगतो की आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे. आता याला जो खोडकिड्याचं प्रमाण राहतं हे 10% प्रमाण राहतं, पण आपण प्रॉपर जर नियोजन जर केलं तर ते सुद्धा 10% प्रमाण दिसत नाही. त्यामुळे आपण शेतकऱ्यांना सांगतो की आपल्याला सिंगल खोड पद्धत घ्यायची नाही झाडाची, आपल्याला बहुखोड पद्धत घ्यायची. जेणेकरून बहुखोड पद्धतीचा आपल्याला एवढा फायदा होतो की खोडकिडा जरी झाला तरी आपला कोणत्या तरी एका फांदीला होणार आहे, बाकीचं आपलं झाड पूर्ण सेफ राहणार आहे. त्यानंतर बहुखोड असल्यामुळे काय होतं की जास्त झाड उंच पण जात नाही. पूर्ण पसरलेलं झाड असल्यामुळे काय होतं की आपल्याला झाडावरती चढून अंजीर हार्वेस्टिंग करणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी करणं असेल, हे पण सोप्या पद्धतीत होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना कटिंग महत्वाची राहते की कटिंग कशा पद्धतीचं घेतलं पाहिजे, कधी घेतलं पाहिजे. तर आपल्याकडे असं राहतं की आपण शेतकऱ्यांना सांगतो की पहिलं कटिंग जे घ्यायचं आपल्याला, तर ते साधारण आपण खालून जर पाहिलं तुम्ही तर ते 2.5 फुटावरती आपण कटिंग घेतलेलं आहे. पहिलं कटिंग 2.5 फुटावरती घेतल्यानंतर काय होतं की साईडच्या ब्रांचेस चालू होतात, त्या पण साधारण 2 ते 2.5 फूट जाऊ द्या. त्यानंतर परत आपल्याला त्याचा शेंडा कटिंग करायला सांगतो आपण, जेणेकरून पहिल्या वर्षातच आपलं चांगल्या पद्धतीचं झाड पण डेव्हलप होईल आणि साईडने फुटवे जास्त प्रमाणात घेऊन. आता तुम्ही पाहू शकता ह्या झाडाला पण आपण कमीत कमी 4 ते 5 खोडं घेतलेली आहे. का घेतलेली आहे? तर भविष्यामध्ये हा प्रकार जरी आला आपल्याकडे तरी झाड पूर्ण आपलं सेफ मध्ये राहील. आणि याच्यामध्ये खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन विषय थोडक्यात, की पाणी कशा पद्धतीने दिलं पाहिजे, किती दिवसांनी दिलं पाहिजे. काही शेतकऱ्यांना पीक नवीन असल्यामुळं किती पाणी द्यायचं, वापसा पद्धतीने कशा पद्धतीने ठेवायचा, किंवा खतं कोणती कोणती टाकायची, त्याला वर खतं किंवा भर खतं कोणत्या प्रकारे द्यायची. ओके सर, आता याला काय राहतं की तुमची मुरमाड जमीन, निचरा होणारी जमीन जर असेल तर त्या जमिनीला काही इफेक्ट होत नाही जास्त पाणी जरी झालं तरी. पण त्या जमिनी मुरमाड जास्त जमीन असेल तर त्याला आपण सांगतो फ्लडने तुम्ही देणार असेल तर 4थ्या दिवशी फ्लडने पाणी द्या, किंवा ड्रिपने चालवणार असेल तर साधारण 2 दिवसांनी साधारण 2 तास ड्रिप चालवली तरी भरपूर होते. आता तुम्ही याला ड्रिपचा वापर करू शकताय, रेन पाईपाचा वापर करू शकताय, त्यानंतर ऊसाच्या पाचटाचं मल्चिंग करू शकताय, जेणेकरून पाण्याचा चांगल्या पद्धतीचा वापर होईल आपल्याकडे.
आता पूर्णपणे तुम्ही जर पाहिलं तर माझ्या पूर्णपणे खडकाळमध्ये जमीन आहे. फक्त ड्रीप मध्ये यावर्षी आमच्या तालुक्यामध्ये पूर्ण दुष्काळ जाहीर झालेला आहे. पण पूर्ण आपण ड्रीप वरती फक्त प्लॉट आणलेले आहेत. त्यानंतर काळी जमीन जर असेल तर काळ्या जमिनीमध्ये आपण सांगतो की पूर्णपणे तुम्ही वापसा कंडिशनला पाणी द्या. बऱ्याच शेतकऱ्यांना वापसा कंडिशनच माहिती नसते, कशा पद्धतीची राहते काय राहते. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना आपण सांगतो की जेणेकरून तुमचं वापसा कंडिशन जरी लक्षात येत नसेल तर तुम्ही बेडवरती लागवड जर केली तर तो बेड तरी पूर्ण लिच आउट होऊन तेवढ्या याच्यातल्या कक्षेतल्या मुळ्यांचं काम चालू राहील. याचं बहार व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे? ओके, आता याचं जे राहतं सर तर ते पुन्हा फिग असेल किंवा तुमचं फुले राजेवाडी असेल किंवा पुन्हा पुरंदर आपण म्हणून व्हरायटी देतो किंवा दिनकर असेल, ह्या 4 व्हरायटी आपल्याला 365 दिवस केव्हाही सीझन पकडता येतो. तर त्या व्हरायटीचं छाटणी तुम्ही जून जुलैच्या पिरियडमध्ये केली पाहिजे. जून जुलैला छाटणी ज्यावेळेस करता तर त्यावेळेस आपण फक्त सांगतो 30% मध्ये छाटणी करायची. त्यानंतर त्याला बोर्डो मिश्रणचं पेस्ट वगैरे जिथे कटिंग करतो आपण 30% म्हणजे फक्त झाडाचे 31% फक्त कटिंग घ्यायची. आता भरपूर ठिकाणी काय झालेलं आहे की जे खरड खरड छाटणीची छाटणी जास्त प्रमाणात पद्धत चाललेली आहे. तर आपण ती पद्धत नाही शेतकऱ्यांना सांगत, जेणेकरून आपण झाडाचं स्टोअर तयार केलं तर आपलं एव्हरेजचं प्रमाण वाढलं जाते. त्यामुळे आपण ती पद्धत सांगत नाही. शेतकऱ्यांना सांगतो की 30% जर छाटणी घेतली तर आपल्या उत्पन्नामध्ये पण भरघोस पद्धतीने वाढ होऊ शकते आणि झाड पण चांगल्या पद्धतीचं डेव्हलप राहू शकते. याचा हार्वेस्टिंग कालावधी आता तुम्ही सांगितलं 4 ते 5 महिने, ते कमी जास्त होतो का तो तेवढा राहतो? नाही सर, कमीत कमी 4 महिने तर प्लॉट आरामात चालतो. आता आपल्याकडे अशा पद्धतीचे मदर प्लांट आपण तयार केले की आपले 6 महिने कंटिन्यू चालतात. आता आपल्या दसऱ्याला प्लॉट चालू झालेला आहे, अजूनही हार्वेस्टिंग चालूच आहे त्यातलं. याचं फळ तोडणीचं हे कधी असतं, म्हणजे रोज असतं, 1 दिवसाआड, 4 दिवसांनी, आठवड्यानी? डेली राहतं सर. आता याचं पण तुम्ही मार्केटच्या स्टेजवरती अवलंबून राहतं. तुम्हाला जर लोकल मार्केट जर चालवायचं असेल तर तुम्ही 90-100% तयार झालेली फळं हार्वेस्टिंग करू शकताय. पण तुम्हाला ज्यावेळेस बाहेरचं मार्केट जर कॅप्चर करायचं असेल किंवा बाहेरच्या स्टेटमध्ये जर पाठवायचं असेल तर त्यांना साधारण 60%-70% तयार झालेला लागतो. अंजीर हे लागवड फार कमी प्रमाणामध्ये आहे साहेब. शेतकऱ्यांना माहितीच नाही. याचं प्रॉपर नियोजन केल्यानंतर अंजीर शेती चांगल्या पद्धतीच होऊ शकते. आता मराठवाडा असेल, विदर्भ असेल, भरपूर ठिकाणी लागवड शेतकरी करतायत. आता नाशिक वगैरे शेतकरी द्राक्षाचे प्लॉट तोडून अंजीर शेती लागवड करतायत. का तर हे परवडलं. आता आपल्याला कमीत कमी 30 रुपये किलो जरी रेट भेटला तरी चांगल्या पद्धतीचा रेट भेटला जातो आपल्याला. आता या विदर्भ मराठवाड्यातला जो तुम्ही विषय काढला तर तिकडे अनेक तालुके दुष्काळी आहेत. अगदी उन्हाळ्याच्या सीझनला प्यायला पाणी देखील नसतं. अशा वेळेस त्यांनी बाग कशा पद्धतीने जगावला पाहिजे किंवा जोपासलं पाहिजे? आता त्यासाठी सर आपण सांगतो की एक थोड्याफार प्रमाणात शेततळे त्या कालात 2 ते 3 महिन्याचा जो पिरियड राहतो तर तेवढ्यासाठी आपल्याला झाडं जगवण्यासाठी आपण शेततळ वगैरे केलं पाहिजे किंवा पाण्याचे सोर्सेस तयार करणं गरजेचंच आहे. कारण एकदा झाड जगलं आपलं की त्यानंतर ते काय मरत नाही. फक्त झाड जगवण्यासाठी तुम्हाला ते प्रॉपर पाण्याचं नियोजन करावं लागेल सुरुवातीच्या काळामध्ये. जेवढं पाणी असेल तेवढं त्याची फळाची फुगवण क्षमता पण चांगली होती. हो, आणि एकदा 3-4 वर्षाचं झाड एकदा मोठं झालं की त्यानंतर तुमचा दुष्काळ जरी पडला तरी काय एवढा फरक पडत नाही आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मागणी कुठल्या मार्केटमधून जास्त राहते? आपल्या महाराष्ट्रामधल्या का महाराष्ट्राच्या बाहेरच्या का बाहेर देशातून? आता असं राहते सर, बाहेरच्या देशामध्ये पाठवण्यापेक्षा आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात डिमांड आहे. आता इथे महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर लोकल पुण्याचं जे मार्केटला जर गेला तुम्ही तर आज सुद्धा 150 रुपये किलो पर्यंत एव्हरेज चालू आहे रेट. त्यामुळे याला नवीन जेवढं मार्केट असेल तेवढं बेस्ट राहते. बाहेर जेवढं पाठवताल तेवढे पैसे जास्त होतात. अंजिरामध्ये कॅल्शियमचं प्रमाणही चांगलं असल्यामुळं आता लोकांमध्ये थोडीशी जागरूकताही निर्माण होते अंजीर फळ खाण्याविषयीचं. पहिलं हे उमरासारखं दिसणारं फळ काही लोक खायला थोडंसं मनामध्ये कचरत होते, तर आता त्याला त्या मानाने आपल्या महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये पण चांगल्यापैकी मागणी आहे. हो, आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही सर की व्हरायटीज या उत्पन्नासाठी कोणत्या. आता भरपूर शेतकऱ्यांचे आपल्याला कॉल्स येतात, फोन येतात. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं टिमला व्हरायटी वगैरे ह्या जंगल्या व्हरायटी आहेत त्या शेतकरी लागवड करतात. आता आपल्याकडे दिनकर व्हरायटी एक राहते, त्यानंतर डायना व्हरायटी एक जे ड्राय अंजिरासाठी वापरतात, पण ते उत्पन्नासाठी त्याला मार्केट नाहीये. जर तुम्हाला फ्रेश मध्ये जर सेल करायचं म्हटलं तर मार्केट नाही. त्यामुळे तुम्ही याचंही जर ड्राय करायचं असेल बाय प्रोडक्ट भरपूर प्रमाणात तयार होतात. आता जाम होते, जेली होती, ज्यूस होतं. त्यानंतर प्रोडक्टला पण ते चालतं. हो, डिमांड भरपूर आहे बाय प्रोडक्टला पण याच्या. तुम्ही ड्राय अंजीर आपले तुमचे मित्र पाहिलेत समीर डोंबे की जे आता त्यांच्या गावामध्ये जवळपास 250-300 एकर वरती लागवड झालेली आहे आणि ते स्वतः त्याचं प्रोसेसिंग करतात. त्यांचं आता स्वतःच सुद्धा जाम असेल, जेली असेल. त्यानंतर आमची पण ग्रुपमध्ये पुरंदर हायलँड फार्मर प्रोड्युसर कंपनी केलेली आम्ही, त्यामार्फत आम्ही एक्सपोर्टला वगैरे माल पाठवतोय. त्यानंतर बाय प्रोडक्ट पण भरपूर प्रमाणामध्ये तयार केलेले आहेत. म्हणजे डिमांड भरपूर आहे. शेतकऱ्यांना ते माहिती नाही की याच्यापासून हे तयार होतंय. शेतकरी फक्त एका दिवसाचा विचार करतो. आपण भविष्याचा विचार करून सांगतो शेतकऱ्यांना की ठीक आहे, बाय प्रोडक्ट जर बनत असतील, लोकांच्या रेग्युलर खाण्यामध्ये जर येत असतील, तुम्ही फ्रोझनचे
बाकीचे पदार्थ घेऊन खाताय, त्यामुळे हे फ्रीज मध्ये जर खाल्लं तर याच्यापासून 100% बेनिफिट जास्तच आहे. त्याच्यापेक्षा तर जास्त हो, जास्तच आहे. फ्रोझन फूड. हो. आणि आपण जे आता मी पेपरला तुमचं वाचलं की 10 गुंठ्यांमध्ये 30 गुंठ्यांमध्ये 10 लाखाचं उत्पन्न तुम्ही निव्वळ नफा घेतला, तर ती व्हरायटी कोणती आणि किती वर्षाची ती झाड आहेत? ती आता आपली 7 वर्षाची झाड झालेली आहेत, जी पुन्हा पुरंदर व्हरायटी म्हणून मी मार्केट केलेलं होतं त्याचं. आता ते विद्यापीठ त्याला फुले राजवाडे म्हणून नावाने सेल करतं. तर त्या व्हरायटीला आपण एव्हरेज रेट एका झाडावरती आपण 140 किलो प्लस काढलेला होता, जे 7 वर्षाचं झाड होतं. त्याचं साधारण आपल्याला 16 टनापर्यंत उत्पन्न भेटलं चालू वर्षी, आणि आपल्याला एव्हरेज रेट 85 रुपये भेटला त्याचा. आता हे विद्यापीठाकडनं आता समजा काही विदर्भ मराठवाड्यातले शेतकरी जर हे करायला उत्सुक झाले, तर त्यांना ती रोप त्या विद्यापीठातून मिळाली तर ती कितीपर्यंत मिळतात, असं म्हणजे ते एक गणित त्याच्यामध्ये करू शकते? विद्यापीठाचा रेट हा 40 रुपयापर्यंत राहतो सर, गव्हर्नमेंटचा. तर 40 रुपयामध्ये रोप ते विद्यापीठामध्ये अवेलेबल होऊन जातं. तर म्हणजे शेतकऱ्यांना ती अडचण येणार नाही की हो. त्या विद्यापीठाशी त्यांनी जर संपर्क केला तर त्यांना तिथून ती रोपं मिळू शकतात. आणि अशा कुठल्या नर्सरीमधून शेतकऱ्यांनी रोपं घेतली पाहिजेत की जेणेकरून त्यांना त्याचा चांगल्यापैकी बेनिफिट होऊ शकतो? रोप हे खात्रीशीरच घ्या, कारण याचा सगळ्यात मोठा इफेक्ट हा साईज वरती राहतोय सर. साईज आणि टिकवण क्षमता. टिकवण क्षमता जर तुमच्या फळाला नसेल तर मार्केटमध्ये व्हॅल्यू नाहीये. बरोबर. आणि याच्यामध्ये उत्पन्नाच्या बाबतीत कोणती व्हरायटी चांगली आहे की ज्या व्हरायटीमध्ये उत्पन्न चांगल्यापैकी मिळू शकतं? आता फुले राजवाडी सर आणि जम्बो व्हरायटी या दोन्ही उत्पन्नासाठी बेस्ट क्वालिटीमध्ये चाललेलं आहे सध्या. त्या जम्बो व्हरायटीची साईज आपली 100 ग्रॅम पासून ते 250 ग्रॅम पर्यंत एका फळाची साईज आहे, ज्याचं एव्हरेज वगैरे जास्त प्रमाणात. आता तुम्ही जर पाहिलं तर हे माझ्यासमोर प्लॉट आहे, तो 2.5 वर्षाचा प्लॉट आहे, पण 2.5 वर्षाच्या प्लॉटवरती पण आपण 80 किलो पर्यंत एव्हरेज नेलेलं आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर याला कोणत्याही प्रकारचं रोग नाहीये अजूनपर्यंत तरी. आणि जमीन जर पाहिली तुम्ही तर यामध्ये तुम्हाला ऑर्गॅनिकच पूर्ण दिसणार. शेणखत असेल, गांडूळ खत असेल, त्यानंतर बुस्टर भूशक्ती म्हणून ऑर्गॅनिक मधल्या ग्रेड भेटतात, तर ह्याच तुम्हाला अवेलेबल होतील. दुसरं तुम्हाला केमिकल 1% भेटणार नाही. तर ही किती बाय किती वरती याची लागवड? आता ही आपली 17 बाय 20 वरती लागवड केलेली सर. 2.5 वर्षाची झाड? हो, 2.5 वर्षाची झाड झाली. 2.5 वर्षात झाड जवळपास फेटलेली आहे. हो. तर धन्यवाद सर, फार छान माहिती आपण आमच्या शेतकरी मंडळींना दिलेली आहेत. तर एकूण आपलं म्हणणं असं आहे की अंजीर शेतीमध्ये परवडतं चांगल्यापैकी, आणि ती बातमी जी आपण ऐकली ती खरीच होती की तुम्हाला त्याच्यामधून खरोखर चांगला फायदा मिळाला. पण ती झाडं साधारण 6 ते 7 वर्षाची बाग झालेली आहेत असं आपण सांगितलं. तर शेतकऱ्यांनी थोडासा अभ्यास आणि कष्ट करायची जर जिद्द ठेवली तर शेती क्षेत्रामध्ये नक्कीच प्रगती होते, आणि शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करण्याची पण क्षमता आहे. तर माझी शेतकऱ्यांना हीच विनंती आहे की जसं अभिजित सरांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस कुठूनही ती रोपं घेताल तर त्याचे मदर प्लांट कुठं आहेत ते पहा, की त्या शेतकऱ्याला त्या अंजीर शेतीमधला जे तुम्हाला रोपं देतात त्यांना त्याच्यातला काय अनुभव आहे का, हे नक्की तपासून पहा. आणि ज्यांच्याकडनं तुम्ही रोपं घेताल तुम्हाला त्यांच्याकडनंच मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला मार्गदर्शन घेण्यासाठी कोणालाही कसल्याही प्रकारची फी देण्याची गरज पडणार नाही जर तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन घ्यायचं असेल तर. तर धन्यवाद अभिजित सर, आपण खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद सर.